शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. पीएम मोदीकडून वाढदिवसानिमित्त मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करणार. लाडकी बहीण लाभार्थींना केवायसी बंधनकारक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यात आता केवायसीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे. मराठा बांधव कोर्टातील लढाई जिंकले. हैदराबाद गॅजेट विरोधात दोन्ही याचिका कोर्टाने फेटाळल्या. आमचा न्यायदेवतेवरती विश्वास. न्यायदेवता गोरगरिबांच्या बाजूने कधी पण उभा राहते. मालेगाव बॉम्बस्फोट, सर्व आरोपींना नोटीस. परभणीसह सांगली साताऱ्यातील नुकसानीसाठी 136 कोटीची मदत. 2,52,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार. पुढच्या 3 महिन्यात महसूलची कागदपत्रे थेट व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार, मुख्यमंत्री यांची घोषणा. टाकळीभान परिसराला ढगफुटी सदृश पावसाचा तडाखा. खरीपाने पिके गेली पाण्याखाली. सरसकट पंचनाम्याची मागणी. राज्यावर संकट, पुढील 24 तास धोक्याचे. भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा. हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, पालकमंत्री. 30 सप्टेंबरची मुदत 10 वर्ष पूर्ण झाल्याने खाते बंद पडण्याचा धोका. अनुदानही थांबणार. जनधन खात्याची केवायसी आता बंधनकारक. शेतकऱ्याची नदीत उडी. जमावाकडून नायब तहसीलदारांना पाण्यात टाकण्याचा प्रयत्न. राज्यात पीक पेरा नोंदणी 47%च. नोंदणीस दुसऱ्यांदा 30 पर्यंत मुदतवाढ. इतर कामात व्यस्त असल्यास मंत्रिपद सोडावे लागणार. अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्याला सज्जड दम. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा जयपूर येथे कार्यरत आदर्श शिक्षक श्री पांडुरंग पायगन यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जयपूर येथे पांडुरंग पायगन हे उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. विविध प्रश्नावर निघाला जनआक्रोश मोर्चा. कापूस व केळी उत्पादकाचा आवाज बुलंद. शेतकरी संघटना व विविध राजकीय पक्षांचा सहभाग. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा. माजी मंत्री आमदार बनसोडे यांच्या प्रशासनाला सूचना. महापुराच्या तडाख्याने सिंदाडसह 11 गावातील खरीप हंगाम नष्ट. फळबागासह पशुधनाचेही मोठे नुकसान. पंचनामे सुरू, भरपाई त्वरित द्या, शेतकऱ्याची मागणी. कांद्याला प्रति क्विंटल शासकीय अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्याची मागणी. नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. आमदार हेमंत ओगले यांचे तहसीलदारांना आदेश. दिवाळीपूर्वी कर्जमाफीसह नुकसान भरपाई द्या. माजी मंत्री बच्चू कडू तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात 3 लाख शेतकऱ्याचे 2.71 लाख हेक्टरचे नुकसान. मदतीसाठी लागणार 231 कोटी. बंजारा पाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमण. विरोधात जाणाऱ्यांना पाडा. आपल्यासाठी लढणाऱ्यासोबत खंबीरपणे उभे राहा, मनोज जरांगे पाटलांचे आवाहन. 2 दिवस शिल्लक ई पीक पाहणी करा. जिल्ह्यात 31.50% शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी. युरिया टंचाईने शेतकऱ्याची पुन्हा केली कोंडी. कृषी विभाग म्हणतो टंचाई नाही, शेतकरी म्हणतात कुठे मिळते सांगा.